अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये ज्या मुलीवरती ॲसिड हल्ला झाला होता त्या मुलीच्या आता आपण विद्यालयाच्या त्या शाळेच्या प्रांगणात आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत बोलण्यासाठी। तर तू कितवीमध्ये आहे? मी आत्ता 8वीमध्ये आहे। तुझ्या ज्या शाळेत शिकते जी कालची घटना झाली त्यामुळे तुला भीती वाटते? हो, मला खूप भीती वाटते आणि आमचे जे शाळेतले दुसरे विद्यार्थी त्यांना पण खूप भीती वाटते व येण्या जाण्यात पण त्यांना भीती वाटते, कारण की काही काही जण गाड्यांना हात करून जातात व काही काहींना खूप लांब सायकलवर एकटं जावं लागतं। तू कितवीमध्ये आहे? मी आत्ता 7वीमध्ये शिकते। कालची जी घटना झाली त्याबद्दल काय वाटतं? कालच्या घटनेमुळे सगळेच खूप घाबरले आहे। आमचे घरचे पण घाबरले का मुली एकट्या जाता येतात, काही जण गाड्यांना हात करतात। तर माझी अशी एकच विनंती आहे की आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। विद्यार्थ्यांना जे आहे भीती आहे आणि पालकांना देखील भीती आहे। तू कितवीमध्ये आहे? मी आत्ता 8वीमध्ये आहे। ती कालची घटना झाली, ती मुलगी ह्या शाळेत शिकत होती आणि पालकांची तुझी काय प्रतिक्रिया? पालक खूपच घाबरलेले आहेत आणि पालकांना भीती वाटणे ही साहजिक आहे, कारण मुली एकट्या जातात सायकलवर काही आणि खूप लांबून येतात आणि जो आरोपी आहे ज्यांनी तिच्यावर हल्ला केला त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि तो लवकर भेटला पाहिजे पोलिसांनी, हीच विनंती। आरोपी जो आहे तो लवकर मिळाला पाहिजे। तू कितवीमध्ये शिकते? मी इयत्ता 9वीमध्ये शिकते। कालची जी घटना झाली त्याबद्दल तुला काय वाटते? हो, मला भीती वाटते। हे साहजिकच आहे, कारण खूप मोठा म्हणजे अटॅक झाला आहे तिच्यावर। एकीकडे आपण म्हणतो की बेटी पढाओ आणि बेटी बचाओ असं म्हणतो, आणि एकीकडे असं प्रकरण होतं आहे, म्हणजे भीती वाटणारच ना। मग तुझं घर आणि शाळा किती अंतर? माझं घर आणि शाळा यामध्ये आहे ना 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। तू कशाने येते? मी सायकलवर येते। कालची मुलगी पण सायकलवर आली होती? हो, ती सायकलवरच येते। त्या मुलीचा स्वभाव कसा आहे एकंदरीत? ती खूप अशी शांत होती, अबोल होती, म्हणजे तिची वृत्ती पण अशी एकदम सौम्य होती। तरी तिच्यावरती हल्ला झाला, तुझी काय मागणी राहील? माझी हीच मागणी राहील की आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी। त्या आरोपीला जे आहे ते लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी विद्यार्थिनींची मागणी। आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण पालकांसोबत बोलणार आहोत। कालची जी घटना झाली घटनेबद्दल? कालची जी घटना घडली त्या मुलीला मी स्वतः हॉस्पिटलला आणलं, आधी इथं जंबूकर हॉस्पिटलला, तिथून तिला लोणीला शिफ्ट केलं। ती मुलगी इतकी घाबरलेली होती, आम्ही तिला जेव्हा भेटायला गेलो, जयाताई होत्या माझ्याबरोबर, इतकी घाबरलेली होती म्हणजे, आणि इतका त्रास तिला होत होता, त्या वेदना तुम्हाला सांगू नाही शकत मी। पण अशा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि विद्यार्थिनी आणि या ज्या शाळेत आपण जे आता या प्रांगणात उभं आहे, इथले मुलं फार घाबरलेली। आजच पटसंख्या जवळजवळ 500 मुलं कमीत कमी शाळेत आले नसेल। त्या घटनेचं गांभीर्य फार म्हणजे क्रिटिकल घटना ही, अशी घटना परत होऊ नये। आणि जो आरोपी मोकाटे त्याला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर शेरबंद करावं आणि पोलिसांनी त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मी वडगाव पान ग्रामस्थांच्या वतीने आपल्या माध्यमातून ही विनंती करतोय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी पालक करतायत। आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत। सर, काय सांगाल तुम्ही कालच्या घटनेबद्दल? आमच्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एकूण 1256 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। यामध्ये मुलींची संख्या जर बघितली तर 586 मुलींची संख्या आहे। आता कालची घटना जर बघितली, ती कालची जी विद्यार्थिनी आहे ईश्वरी डाहळे, ही 6वी क वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे। आता स्वतः त्या वर्गाला मी अध्यापन करतो। आता ह्या मुलीकडे पाहिल्यानंतर अतिशय इनोसंट, आणि तिच्यावरती हा अटॅक व्हावा म्हणजे खूप निंदनीय गोष्ट आहे ही। प्रथमतः मी विद्यालयाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो। आणि हा जो काही आरोपी आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर या ठिकाणी अटक झाली पाहिजे। कालच्या घटनेचा अतिशय खोल परिणाम आमच्या विद्यार्थ्यांच्या बालमनावर झालेला आहे। आज विद्यार्थ्यांची संख्या खूप आम्हाला रोडावलेली दिसली। पालकांचे फोन आले, म्हणजे शाळेत मुलांना पाठवावं कसं, कारण तसं पाहिलं तर आमच्या शाळेमध्ये जवळजवळ परिसरातील 10 ते 12 गावातील विद्यार्थी येत असतात, कारण आमच्या तसे वेल रेप्युटेड स्कूल आहे आणि आतापर्यंत शाळेच्या इतिहासामध्ये अशी घटना कधी झालेली नाही। तर कालची घटना ही नक्कीच खूप संतापजनक आहे, निंदनीय आहे, आणि या दृष्टिकोनातून काही ठोस पावलं या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे, कारण खूप मोठा परिसर आहे, रस्त्याला ट्रॅफिक पण प्रचंड आहे। विद्यार्थी खूप लांब अंतरावरनं या ठिकाणी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरनं येतात। आता मेंढवणसारखं गाव जर आपण बघितलं तर डोंगराच्या आसपासनं विद्यार्थी येतात।
तर खूप सारा म्हणजे बागायत भाग आहे, ऊस वगैरे आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा भाग जर बघितला आपण तर खूप आणि खूपच म्हणजे हा सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून जाण्याची सुविधा विद्यार्थ्यांची आपल्याला करावी लागेल. महामंडळाच्या बस काही त्या शाळा भरण्याच्या वेळेस असतील, शाळा सुटण्याच्या वेळेस असतील, त्याची संख्या आपल्याला 100% वाढवावी लागेल. आता आम्ही पाहतो की काही काही विद्यार्थी ज्यावेळेस सकाळी शाळेमध्ये येतात, आता कधीकधी वाघांचा बिबट्याचा अटॅकसुद्धा कधीकधी ते सुद्धा प्रसंग विद्यार्थ्यांनी अनुभवलेले आहेत. तर खूपच हा कालचा विषय अतिशय निंदनीय आहे. तर आरोपीला लवकरात लवकर ह्या ठिकाणी अटक झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातली भीती ही कमी होईल. कारण याला जेवढा उशीर होईल तेवढी ही भीती वाढत जाईल. तर लवकरात लवकर अटक व्हावी ही आमची सर्वांची, सर्व विद्यार्थ्यांची, सर्व शिक्षकांची, सर्व ग्रामस्थांची ही अपेक्षा आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर काल हा अटॅक झाला आणि 24 तास उलटूनही अजूनपर्यंत आरोपी जो आहे तो पकडला गेला नाही आहे. हे मात्र पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. आणि पटसंख्या जर पाहिली तर शाळेतली पटसंख्यासुद्धा आज घटलेली दिसते, असंच आता पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.